येस, तर चला पाहूया आता मार्केटमध्ये ह्या वीकमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट आपलं कसं राहू शकतं. एक्झॅक्टली आपलं मागच्या वीकमध्ये जे प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंगनुसार मार्केटनं वर्किंग केलं. फक्त थोडं जसं प्लॅनिंग वेगळं होतं की मला असं वाटलं होतं की 22,500 ला एक सपोर्ट घेऊ शकतं आणि इथून मार्केट जरासं अप ट्रेंडला मुवमेंट देऊ शकतं. तर ऑलमोस्ट एकदा, दोनदा आणि तीनदा मार्केटनं सपोर्ट घेतलं. पण शेवटी गॅप डाऊन होऊन त्या लेवल सगळ्या ब्रेक केल्या. तिथून मार्केट खाली आलं. जस्ट ह्या वीक मधला आपला जर टार्गेट बघितला तर आता जस्ट मार्केटचं टार्गेट आहे 22,040च्या आसपास. म्हणजे एक्झॅक्टली मार्केटनं बघा 22,102 चा लो केलाय आणि नेक्स्ट टार्गेट 22,058 राहील. आणि ह्याच्या पण खाली जे आता शेवटचं टार्गेट राहते ते 21,907. माझ्या हिशोबानं सोमवार किंवा मंगळवार हे आपल्या ह्या 2 दिवसात तरी हे टार्गेट अचीव्ह होण्याचे चान्सेस आहेत. बेस्ट वे जर समजून चालायचं, जर इथून डायरेक्ट ब्रेक जर दिलं कॉल साईडला तर फक्त तुम्हाला कॉल साईडला अवॉइड करायचं आहे. आपण कॉल साईडला अग्रेसिव्ह बाईंग कधी करणार, ज्या वेळा मार्केट 21,907 या लेवलला येणार आणि येथून एक जंप घेणार. ज्या वेळा इथून जंप घेईल म्हणजे इथून बाईंगला येईल त्याच वेळा तुम्हाला इथून बाईंगसाठी बेस्ट मुवमेंट आणि इथं पण बाईंगसाठी बेस्ट मुवमेंट. आता जस्ट मार्केटमध्ये बिरिश मुवमेंट आहे. सेलर्स हॅवी आहेत मार्केटमध्ये, कारण तुम्हाला गॅपडाऊन ओपन केल्यावर हे दिसून येत आहे. अजून पण मला असं वाटतं की गॅपडाऊनच ओपन होऊ शकते किंवा फ्लॅट ओपन झालं तर बेस्ट वे, कारण फ्लॅट ओपन झालं तर तुम्हाला एंट्री मिळून जाईल. जर गॅपडाऊन ओपन झालं तर तुम्हाला ह्या टार्गेट पण मग एखादी पोझिशन घेतला तर घेऊ शकता. पण जे पण ट्रेडिंग करायचं आहे ते पुट साईडलाच करायचं आहे, जो पण 21,903 ह्या लेवलतून मार्केट येत नाही तोपर्यंत. ओके. जस्ट ह्या वीकचं टार्गेट आपलं 21,905 समजून चला. हे पण टार्गेट मार्केटनं सोमवार मंगळवार या दरम्यान दिलंच तर आपलं नवीन नवीन प्रिडिक्शन येतातच, त्यात काही विषयच नाही. तरीही तुम्हाला सगळ्यात बेस्ट वे किंवा सगळ्यात स्ट्रॉंगर सपोर्ट झोन जर म्हणला तर हा एक लास्ट सपोर्ट झोन. आणि मला नाही वाटत की ह्या लास्ट सपोर्ट झोनला मार्केट ब्रेक करून खाली जाईल. त्यामुळं हा जो वेव आहे म्हणजे आता 22,127 ते 21,300 म्हणजे फक्त 900 पॉईंटचा डिफरन्स राहिलेला आहे. पण ह्या 900 पॉईंटच्या डिफरन्स मध्ये कुठलाही स्टॉक्स जर एखाद्या सपोर्ट झोनला असेल तर सहजासहजी ते तुटणार नाही. त्यामुळे जर तुम्ही लॉंग ट्रेन म्हणजे लॉंग टर्मच्या हिशोबाने जर एखाद्या स्टॉक्सला इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर हे 5-6 दिवस तुमच्यासाठी बेस्ट आहेत. आत्ताच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की मार्केट पडलं, अजून जरा जर पडत गेलं तर मार्केट खराब होऊ शकतं. पण जेवढा टाइम म्हणजे जेवढा वेळ मार्केट डाऊन येईल किंवा जेवढं खाली जाईल त्याच्यात डबल तिबल चोबल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मुवमेंट दिसू शकतात. फक्त तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या स्टॉक्सला इन्व्हेस्टमेंट केलं जर असं वाढ बघायची आहे. कमीत कमी मार्केटला रिकव्हर होण्यासाठी 4-5 महिने पण लागू शकतात, वर्षही लागू शकेल. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना 2-3 वर्षाच्या प्लॅनिंग नुसारच इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. आपण इन्व्हेस्टमेंटला रिकमेंडेड असं करतोय असं काही नाही, पण ही बेस्ट वे आहे. एक 900 पॉईंटचा डिफरन्स जरी असला तरी ह्यामध्ये तुम्ही कधीही एनी टाइम एनीवेळ जे तुम्हाला बेस्ट स्टॉक वाटतात, बेस्ट मुवमेंट वाटतात, तुम्हाला बेस्ट राहील. ओके. आणि ऑप्शन ट्रेडिंग साठी म्हणला तर बेस्ट वे हे तुम्हाला मी बाईंग साईडचा आणि सेलिंग साईडचा ऑलरेडी पण प्लॅनिंग केलाय. बेस्ट सेलिंग साईडच, जो पण 21,907 टच करत नाही तो पण तुम्हाला सेलिंगच राहायचा आहे. एकदा टच केला मग इथून तुम्ही बाईंग साठी मार्केटला बघू शकताय. समजून जरा गॅप जरी ओपन केलं तरीही तुम्हाला कॉल साईडच्या मुवमेंटला अवॉइड करायचं आहे. जे पण ट्रेडिंग राहणार ते पुट साईडलाच आपलं राहणार आहे. आता जसं मी निफ्टीमध्ये व्ह्यू सांगितला तसं बँक निफ्टीमध्ये. आता एक्झॅक्टली बघा, बँक निफ्टीमध्ये आपण ज्या लेवल ड्रॉ केल्या त्या बँक निफ्टच्या लेवलनुसार आपलं बाईंग झोन होता. पण तो बाईंग झोन मार्केटनं अननेसेसरी फेलियर केला, कारण मार्केटमध्ये बघा पहिल्यांदा अप ट्रेंड आला आणि परत डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे गॅप अप गॅप डाऊन ह्याच्यामुळे मार्केट काय करते, अननेसेसरी कुठल्याच लेवलला फॉलो करत नाही. त्यामुळे सगळ्यात बेस्ट वे एकच होऊन जाईल, आपण लेवलला फॉलो करण्याऐवजी फक्त मार्केटच्या ट्रेंड नुसार जाऊया. जे ट्रेंड दिसतं त्याच हिशोबाने फोकस करूया. त्यामुळे निफ्टी समजून चला जर डाऊन जायचं असेल तर बँक निफ्टीला पण जाऊन म्हणजे डाऊन जाण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. मग बँक निफ्टी कुठे पण डाऊन जाऊ शकतो. तर एक्झॅक्टली बघा 27,917 म्हणजे आता 28,262 आहे. ऑलमोस्ट 300-400 डिफरन्स आहे. एक तर इथं पण झालं तरी एक बेस्ट वे, इथून बाईंगला पण चांगली मुवमेंट मिळू शकते. पण समजून चला जर ह्याला ब्रेक केलं तर मग पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट पण देण्याचे चान्सेस आहेत. बऱ्याच वेळा समजून चला जर निफ्टीने एखादं ग्रीप घेतली तर बँक निफ्टी पण ग्रीप घेऊ शकतो. म्हणजे इथून पण अप जाऊ शकतो किंवा इथून पण अप जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कधीही ते पुटला जर बसला तर पहिलं टार्गेट किंवा सेकंड टार्गेट पण तुम्हाला हळूहळू क्वांटिटी सेल करत जायचं आहे. जे पण तुम्ही करणार तर इथे एसएल ट्रेल करून ट्रेडिंग करायचं आहे. अन्यथा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला इथे कुठला बेस्ट वे टार्गेट राहील. परत टार्गेट डन झालं तुम्ही डायरेक्ट कॉल साईडला बसला तर चालेल. फक्त कधीही पुट साईडला आणि कॉल साईडला बसताना एक कन्फर्मेशन कॅन्डल असल्यावरच तुम्ही एंट्री करत चला. अन्यथा तुम्ही डायरेक्ट एंट्री कधीही करू नका. ओके. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण इंडियन मार्केट सोबत करन्सी मार्केट करतोय, म्हणजे एक्झॅक्टली गोल्ड मध्ये आपण ट्रेडिंग करतोय. तुम्ही आपल्या जर इंस्टाग्राम चॅनल बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपलं गोल्ड ट्रेडिंग कसं चालतं. तर आपण इथून पुढच्या
म्हणजे सगळ्या प्रिडिक्शन मध्ये आपण एक्सयूसीडीचं पण प्रिडिक्शन देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचं पण एक व्ह्यू समजून जाईल, त्याचं पण ट्रेड समजून जाईल, कुठल्या साईडला वर्किंग करायचं हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. म्हणजे आपण निफ्टी बँक निफ्टी सोबत स्टॉक्स पण पाहणार आहोत, प्लस आपलं एक्सयूसीडी मध्ये पण ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं हे पण आपण पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दिवस प्रिडिक्शन जाईल, एक लेवल समजून जाईल की कुठल्या लेवलला बाईंग आहे, कुठल्या लेवलला सेलिंग आहे. ऍज तुम्ही जर अनालिसिस माझं बघत असाल, तुम्हाला परफेक्शन येतच असेल. अन्यथा तुम्ही कुठल्याही आपल्या ग्रुपला जॉईन झाला तिथेही तुम्हाला समजून जाईल की आपल्या अॅक्युरन्सी काय पद्धतीने वर्किंग करते. ओके, आता हा छोटासा एक व्ह्यू होता निफ्टी आणि बँक निफ्टीचा. आता ह्याच्यानंतर एक व्ह्यू आहे तो म्हणजे स्टॉक्सला. आता जस्ट आपण एक 4 स्टॉक्स काढल्यात जिथं तुम्हाला बाईंगला बेस्ट आहेत आणि मोमेंट चांगले देऊ शकते. आज एससीसीचा एक रिपोर्ट आला होता आणि त्या एससीसीच्या रिपोर्टनुसार एससीसीला एक तर गॅप ओपन झालं तर एकदम बेस्ट होऊ शकतं, किंवा फ्लॅट ओपन झालं तर मार्केटला म्हणजे ह्या एससीसीला एकदा ब्रेक होऊ द्यायचं. जर ब्रेकिंग होऊन एक 5-10 मिनिटं जर इथं सस्टेन केलं, म्हणजे हा 15 मिनिटाचा कॅन्डल आहे, फक्त एक 2 कॅन्डल तर आपल्याला इथे क्लोजिंग हवे आहेत, 2 कॅन्डल क्लोजिंग झालं की बऱ्याच वेळा ते खालीच येणार. म्हणजे तुम्हाला एंट्री इथं कधीही घ्यायची नाही, एंट्री तुम्हाला ह्याच लेवलला घ्यायची आहे. जो पण ह्या लेवलला येत नाही तो पण एंट्री घेऊ नका. जरी समजून चला, जर तुम्ही ह्या ठिकाणी जर एंट्री घेत असाल, म्हणजे हा हायरेस्ट पॉईंट आहे 28 तारखेचा, सॉरी येतोय, जर तुम्ही ह्या लेवलला जर घेतला तर एज अ रिस्की ट्रेड राहू शकतो. म्हणजे बेस्ट वे इथे येऊ पण तुम्हाला थांबायचं. मग सोमवार पण होऊ शकतं, मंगळवार पण होऊ शकतं आणि बुधवारीही होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण जिंदाल स्टील बघूया. तर हा पण एक बेस्ट स्टॉक आहे. जस्ट आता तुम्ही बघितला तर हा एक चॅनल मध्ये परफॉर्म करत आहे आणि ह्या चॅनलला ब्रेकआउट देण्यासाठी ही फक्त लेवल आपल्याला बस आहे आणि ही लेवल माझ्याकडून फ्लॅट ओपन झाली किंवा गॅप ओपन होऊन पण होऊ शकते. एकदा एकदा गॅप अप किंवा फ्लॅट ओपन झालं तर तुम्हाला इथे बिंदास स्टेट घ्यायचा आहे. इथून तुम्हाला टार्गेट 910 राहील जाईल. ह्याचा जो एसएल आहे तो एसएल तुम्हाला ब्रेक जी कॅन्डल करेल त्याचा लो धरू शकता, किंवा हा लोएस्ट पॉईंट तुम्ही धरू शकता जर इथं ब्रेक दिला तर. म्हणजे 843 हा छोटासा एसएल राहील आपला आणि 862-60च्या हिशोबाने एंट्री राहील आणि 860 बसून आपल्याला 910. म्हणजे टोटल बघितला तर 50 पॉईंटचं टार्गेट राहतं आणि 20-25 पॉईंटचा एसएल तुमची 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. तुम्ही एसएल जर छोटा घेतला आणि एसएलच्या आसपास जर एंट्री केलं तर मग तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो मोठाही मिळू शकतो. पण त्याला तुम्हाला एकतर एसएल मर्ज ही स्ट्रॅटेजी यायला हवी. एसएल मर्ज काय, बरेच म्हणजे माझे जर स्टुडंट तुम्ही असाल तुम्हाला एसएल मर्ज माहित असेल तर तुम्हाला तशी एंट्री करा, जेणेकरून वर्ष 4, 5, 6 रिवॉर्ड पण तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्हाला एसएल मर्ज किंवा बाकीच्या गोष्टी जर माहीत नसेल तर आपला क्लासेस पण सुरुवात झालेल्या आहेत. म्हणजे ऑलरेडी आपले बॅचेस होतातच. जर तुम्हाला जॉईन केला तर तुम्हाला बऱ्याच अशा काही गोष्टी कळतील की ही अनालिसिस कसं केला, हा कसा स्टॉक्स काढला, कसा आपण मुवमेंट कॅच करतो, कसं डायरेक्शन एंट्री करतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जातील. त्या जिंदाल नंतर आपण अजून एक स्टॉक्स काढला तो म्हणजे कोल इंडिया. कोल इंडियाचा ऑलरेडी बाईंग झोन होता, ऑलरेडी हे टॅप करून बाईंगला गेलेला, म्हणजे हा पण ऑलरेडी बाईंग झोन काढलाच होता, फक्त त्याला टॅप करून ऑलरेडी मार्केट वर गेलेला आहे. पण हे शेवटची जी लास्ट कॅन्डल आहे हे असं दर्शवत आहे की मार्केट परत ह्या ठिकाणी येऊ शकतं, त्यामुळे हा एंट्री दिलाय. जर समजून चला बाय द लक तुम्हाला इथे दिसला असतो स्टॉक्स तर तुम्हाला इथे एंट्री करायची आहे. हे तुम्ही तिन्ही स्टॉक्स ऍड करून ठेवायचे आहेत. ओके, हा एक बाईंगचा झोन आणि हा एक सेलिंगचा झोन. सगळ्यात बेस्ट वे इथून बाईंग होऊन तुम्ही इथे विकू शकता. समजून चला, जर तुम्हाला बाईंगला जर तो स्टॉक्स नाही आला तर तुम्हाला हा सेलिंगचा एक झोन आहे, जो तुम्हाला 1:2 जिथं तुम्हाला दिसतं तुम्ही तिथे प्रॉफिट बुक करू शकता. म्हणजे बाईंग पण आहे आणि सेलिंग पण. त्यानंतर तुम्हाला अपोलो हॉस्पिटल बघायचं आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर हा एक बाईंग झोन होता आणि ऑलरेडी हा टॅप करून गेलाय. म्हणजे ऑलरेडी मी बघितलं होतं, ऑलरेडी काढलं होतं बाईंग झोन वगैरे सगळ्या गोष्टी ड्रॉ होत्या. एंट्री पण चांगली बसली आणि प्रॉफिट पण चांगलं इथं झालेलं आहे. पण मला असं वाटतं की परत हे खाली येऊ शकतं, कारण इथे एक झोन होता जे सेलिंग त्याला बरोबर टॅप करून मार्केट थोडंसं खाली येण्याचे चान्सेस आहेत. अजून एक छोटासा एक बाईंग झोन निघतो, तो पण बाईंग झोनला मार्केट परत टॅप होऊन जाण्याचे चान्सेस आहेत. आणि तो बाईंग झोन हा ऑलरेडी हाय. म्हणजे परत जर समजून चला ह्या टॅपला तर तुम्हाला इथून 1:2 घ्यायचं आणि इथून तुम्हाला सिम्पलरित्या बाहेर पडायचं आहे. हे स्टॉक्स आहेत 4. ह्या स्टॉक्सवर तुम्हाला म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार ट्रेड मिळूनच जातील. फक्त हे स्टॉक्स तुम्ही वॉचलिस्टला ऍड करून पहा आणि ह्याचे मुवमेंट कशा होतात किंवा कसं वर्किंग करते हे तुम्ही एकदा बघा, म्हणजे तुम्हाला आपल्या अॅक्युरन्सी वगैरे सगळ्या गोष्टी समजून जातील. ओके, हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि उरलेलं स्टॉक्सचं अनालिसिस. आता आपण इंटरेस्टिंग गोष्टीकडे येणार आहे ते म्हणजे एक्सयूसीडी. तर एक्सयूसीडी मध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं आणि ह्या वीक मध्ये एक्सयूसीडी कसं जाऊ शकतं. तर एक्सयूसीडी मध्ये बघा सपोर्टेशन पण बेस्ट वर्किंग करते. बऱ्याच जणांना वाटतं की सपोर्टेशन वर्क करत नाही, पण आधीचं जर आपलं सपोर्टेशन जर तुम्ही बघितलं तर सपोर्टेशन एकदम बेस्ट वे वर्किंग करत आहे. कारण आपलं जे बऱ्यापैकी जे ट्रेड आहे ते सपोर्टेशन सोबत असतात. तुम्हाला एक अनालिसिस जर दाखवायचं म्हटलं तर आपला ग्रुप आहे एसी फॉरेक्स नावाचा, तुम्ही तर जॉईन होऊ शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून जाईल की कशा पद्धतीने वर्किंग करताय आणि काय लेवलचे जे अॅक्युरन्सी आहे. ओके, हा गोलचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. या चार्ट मध्ये आपण कसं सिंपल लेवलनं सांगितलेलं की 2877 आणि 2841 येऊन जाईल. तुम्ही ग्राफला बघितला तर 2841च्या पण खाली ग्राफ येऊन गेलाय.
70च्या खाली सेल होते तर बघा सेलिंग बसणं कंटिन्यू सेलिंग आलेलं आहे. सपोर्टेशन पण चांगल्या पद्धतीने वर्क करतात. आता तुम्ही लाईव्ह मध्ये पण बघू शकता. हा बाय जो सिग्नल होता ते ऑलरेडी म्हणजे सिग्नल म्हणजे आपण प्रिडिक्ट केला होता आणि बायला टच करूनच वर गेला. टार्गेट पण डन केला आणि टार्गेट डन केल्या केल्या पण खाली आलं. म्हणजे हे आधी आपण काढलं होतं. जस्ट आता काढलं असं काहीच नाही. ते प्रिडिक्शन ऑलरेडी आपलं झालं होतं. ते फक्त आपण स्वतः करतो पण आपण इथे स्वतः वेळ दिला. मग तुम्ही स्वतः शिका, स्वतः गोष्टी म्हणजे फोकस करता तुम्हाला बेस्ट होऊन जाईल. आता बघा गोल्ड मध्ये सगळ्यात बेस्ट हा बाईंगचा आहे. पण मला वाटतंय की गोल्ड बाईंग जाण्याच्या ऐवजी आणि जरासं लोअर पॉईंट दाखवू शकतो. म्हणजे गोल्डला परत एकदा सेलिंग येऊ शकते. अजून गोल्डला बाईंगला बेस्ट वे कधी राहणार ज्या वेळेला 2864 ह्या लेवलला ते ब्रेक करणार. पण ज्या वेळेला हे ब्रेक होईल त्या ब्रेक नंतर परत एकदा खाली येऊ शकतं आणि परत ज्या वेळेला ते खाली येऊ शकतं त्यावेळेला तुम्हाला ते छोटासा सेलिंगला पण मिळू शकतो ट्रेड. म्हणजे जर ते रिव्हर्सल आला तरचा प्रश्न म्हणजे हे इथून यायला हवं तरच तुम्हाला सेलिंगला इथे बेस्ट ट्रेडिंग मिळू शकतो. आणि तुम्हाला बाईंग साईडला त्यावेळेला लेवल राहणार ती ही राहणार म्हणजे 2852 परत बाईंग राहणार आणि इथून तुम्हाला परत मार्केट अप साईडला जायचं दिसून येऊ शकतं. आता बऱ्याच वेळा समजून चला जर ही लेवल ब्रेकच नाही केली आणि ह्याच ठिकाणी ओपन होऊन जर खाली येत राहिलं तर तुम्हाला सगळ्यात सेलिंगचा बेस्ट वे राहणार हा. मग तुम्हाला इथे बायला जरा अवॉइड करायचं आहे. बायला तुम्हाला बसायचं नाही. मग सेलला बसायचं आहे. सेल नंतर तुम्हाला पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट. आता हे टार्गेट जाण्यासाठी सोमवार मंगळवार 2 दिवस पण इथं लागू शकतात. पण 24 तास मार्केट चालू असल्यामुळे कधी जाईल कधी टार्गेट हे होईल आपल्याला त्याच्या काही गोष्टी सांगता येत नाही. फक्त आपलं एक प्रिडिक्शन आहे. इथून इथं ते जाऊ शकतं आणि ते बऱ्यापैकी जातं. तुम्ही ऑलरेडी बघत असाल तर लक्षात आलं येत असेल. आणि जर तुम्हाला आमच्या अॅक्युरसी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला बऱ्याच अजून गोष्टी विश्लेषण करून तुम्हाला सांगता येतील. तुम्हाला कुठला स्टॉक्स हवा आहे ज्याच्यावर तुम्हाला विश्लेषण करणं हवं आहे, त्याचं प्रिडिक्शन हवं आहे तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.